एसटी महामंडळाची महिलांना अर्धे तिकीट आकारण्याची महिला सन्मान योजना एसटीला चांगलीच फायद्याची ठरू लागल्याची आकडेवारी समोर आली आहे। एसटी प्रवासात महिलांची 128 कोटींची बचत झाली असून महिला सन्मान योजनेचा 8 महिन्यांत तब्बल 4 कोटी महिलांनी लाभ घेतलेला आहे। राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी महिला सन्मान योजनेला प्रतिसाद वाढत आहे। सुरुवातीचे काही महिने योजनेला संत प्रतिसाद होता, मात्र आता दर महिन्याचे आकडे नवनवीन विक्रम प्रस्थापित करत आहे। या योजनेमुळे एसटीने प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे। लालपरीसह आधुनिक सुविधा असलेली शिवाई, शिवशाही, ई बस अशा सर्वच गाड्यांना सवलत योजना लागू असल्याने महिला या योजनेचा पुरेपूर लाभ घेत आहेत। शासनाच्या वेगवेगळ्या योजनांतील लाभार्थी, पुरस्कारार्थी यांच्यासह ज्येष्ठ नागरिकांना तिकीट दरात सवलतीची योजना लागू होती, परंतु या लाभार्थ्यांची संख्या मर्यादित स्वरूपात होती। एकीकडे महामंडळाचे कामकाज तोट्यात चालत असताना अनेक बसगाड्या पूर्ण प्रवासी क्षमतेने चालत नव्हत्या। यावर मार्ग काढताना महिलांना सवलतीच्या दरात प्रवासाची योजना लागू जाहीर केली आहे। त्यामुळे एकीकडे महिला प्रवाशांना सवलतीच्या दरात प्रवास उपलब्ध होत असताना एसटी महामंडळाच्या प्रवासी संख्येतही लक्षणीय वाढ झाली आहे। गेल्या 8 महिन्यांत जानेवारी ते ऑगस्ट या कालावधीत 4,32,48,600 महिला प्रवाशांनी वेगवेगळ्या मार्गावर प्रवास करताना तिकीट दरात सवलतीचा लाभ मिळवला आहे। महिला सन्मान योजनेमुळे ताई माई अक्कांचा ओढा लालपरीकडे चांगलाच वाढला असल्याचं दिसतंय। महिलांना आता माहेरी जाण्यापासून ते नातेवाईकांना भेटण्यापर्यंत येणं जाणं स्वस्त झालंय। या योजनेमुळे महिला प्रवासासाठी पुढे येत असल्याचं दिसून येतंय। महिला सन्मान योजनेचा फायदा किती महिलांनी घेतला आणि त्याचा एसटीला किती नफा झाला पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। जानेवारीमध्ये 8,19,24,556, फेब्रुवारीमध्ये 7,61,15,036, मार्चमध्ये 7,80,35,911, एप्रिलमध्ये 8,51,92,271, तर मे मध्ये 8,74,62,882, जूनमध्ये 8,16,71,661, जुलैमध्ये 7,65,03,959, ऑगस्टमध्ये 7,52,07,895 इतकं उत्पन्न लालपरीला झालेलं आहे। इतक्या महिला प्रवाशांनी वेगवेगळ्या मार्गावर प्रवास करताना तिकीट दरात सवलतीचा लाभ मिळवलाय। नंदा, बस मध्ये कुठे चालली? माल नाही विकायचा का? अगं विकायचा ना, पण मोठ्या शहरात। हे काय नवीन खूळ? अगं मोठं शहर म्हणजे माणसं जास्त, पैसे पण जास्त मिळणार। आणि मग सगळे पैसे जाण्या येण्यातच खर्च होणार। पण जाण्याच्याच खर्चात आपण जाऊन परत आलं तर म्हणजे 2 in 1? हा, अगं महिलांसाठी सगळ्या तिकिटांवर थेट 50% सूट आहे। हा, सांगतेस काय? अगं चल मग, चल ना। महाराष्ट्र शासनाच्या महिला सन्मान योजनेअंतर्गत सगळ्या बसेसमध्ये महिलांना तिकिटावर थेट 50% सूट आहे। माझ्या आणि यांच्यासारख्या लाखो महिला या सेवेचा दररोज लाभ घेत आहेत। तुम्ही कधी घेणार? प्रवाशांच्या सेवेसाठी योजना शासनाची, एसटीच्या आधाराची। आपली दुनियादारीसाठी किरण घाईदार, नाशिक।